पूजा खेडकरच्या आईकडून कारवर कारवाई करायला गेलेल्या पोलिसांनाच दमदाटी। एबीपी माझाच्या कॅमेऱ्यावर देखील धावून आल्या मनोरमा खेडकर। वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या ऑडी कारवर पुणे पोलीस कारवाई करणार। खासगी ऑडी कारवर लाल निळा दिवा लावणं आणि महाराष्ट्र शासनाचा स्टिकर लावल्यानं कारवाई होणार असल्याची माहिती। पूजा खेडकर वापरत असलेल्या गाडीवर 21 चलन आणि 26,000 रुपयांचा दंड असल्याचं समोर। गाडी सापडल्यास कारवाई करू, पोलिसांचा इशारा। वाशिमच्या परिवेक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी पूजा खेडकर यांच्या सरकारी वाहनावरील पिवळा अंबर दिवा हटवला। पदभार स्वीकारल्यानंतर खेडकर यांना अंबर दिवा असलेले सरकारी वाहन मिळालं होतं। पूजा खेडकर यांनी जे काही केलं ते आयएस पदाला अशोभनीय। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। पूजा खेडकर प्रकरणात उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी। हे असे आयएस मधले अधिकारी सिस्टीम मधले कलंक आहेत। अशा अधिकाऱ्यांची बदली होऊन काहीही होणार नाही, तर त्यांना सस्पेंड केलं पाहिजे। काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांची मागणी। पूजा खेडकर यांच्याकडे संपत्ती असून त्यांनी ओबीसी आरक्षणाचा फायदा कसा घेतला? सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा सवाल। खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कुंभार यांची मागणी। पूजा खेडकर यांची पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात बदली। आजपासून वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू। अपघातावेळी मिहिर शहा दारूच्या नशेत असल्याचं उघड। बोरिवली मालाड भागातही मिहिर शहानं दारू प्यायल्याचं समोर। मद्यधुंद असतानाही मिहिरनं ड्रायव्हरकडून जबरदस्तीनं गाडी चालवायला घेत असल्याची माहिती आहे। वरळी हिट अँड रन प्रकरण। मालाड भागातही मिहिर शहा हा दारू प्यायल्याचं प्राथमिक चौकशीतून समोर। वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिर शहा आणि चालक राज ऋषीला घटनास्थळी नेऊन घटनेचं रिक्रिएशन। त्यानंतर मिहिर आणि राज ऋषीची समोरासमोर बसून चौकशी। कावेरी नागपा यांच्या कुटुंबियांची मंत्री दीपक केसरकर आणि माजी खासदार राहुल शेवाळेंनी घेतली सांत्वनपर भेट। वरळी हिट अँड रन प्रकरणात कावेरी नागपा यांचा मृत्यू। कावेरी नागपांचा जीव 10 लाख रुपयांचा आहे का? वरळी अपघातावरून राऊतांचा सवाल। कठोर शिक्षेशिवाय पैसे वाटण्याला अर्थ नाही। राज्याचे गृहमंत्री बिनकामाचे, संजय राऊतांची टीका। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उद्या विधान भवनात मतदान। मतांचं गणित आमदारांना समजवण्यासाठी सर्वच पक्षांचं नियोजन। उद्या सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत विधान परिषदेचं मतदान। काँग्रेसचे 3 ते 4 आमदार क्रॉस वोटिंग करणार आहेत। ते फक्त कागदोपत्री काँग्रेसमध्ये। आम्ही त्यांना मोजतच नाही। शेकापचे नेते जयंत पाटील यांचं काँग्रेसबद्दल मोठं वक्तव्य। काँग्रेसमधील 3 ते 4 डाऊटफुल आमदार माहीत आहेत। त्या आमदारांची व्यवस्था काँग्रेस पक्ष करेल। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार कैलास गोरंट्याल यांचं सूचक विधान। विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील। राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपेंना विश्वास। विधान परिषद सभापती पदावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दावा। सत्तेत सहभागी होताना विधान परिषद सभापती पद देण्याचं आश्वासन, सूत्रांची माहिती। भाजप आणि शिवसेनेचाही सभापती पदावर दावा। भाजपकडून राम शिंदे तर शिवसेनेकडून नीलम घोरे इच्छुक। एमआयएमच्या 2 आमदारांना मतदान कुणाला करायचं याचे परस्पर सर्वाधिकार। विधान परिषद निवडणुकीमध्ये एमआयएमची साथ कुणाला यावर प्रश्नचिन्ह। इम्तियाज जलील यांची एबीपी माझाला माहिती। विधानसभा निवडणुकीत भाजपला हव्यात सर्वात जास्त जागा। राज्यातील भाजपचे नेते 180 जागा लढवण्यावर ठाम। जेवढ्या जास्त जागा लढवू तेवढा जास्त फायदा होईल, भाजप नेत्यांचं मत। लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे 8 जण निवडून आले। आता लवकरच महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जाहीर होईल, तेव्हा 288 जागांपैकी 225 जागा महाविकास आघाडी जिंकेल, शरद पवारांचा दावा। राज्यात शरद पवारांइतका अभ्यास कोणाचाही नाही, त्यामुळे शरद पवार जे बोलतात ते प्रत्यक्षात देखील अंमलात आणतात। शरद पवारांच्या 288 जागांच्या वक्तव्याबाबत खासदार निलेश लंकेंची प्रतिक्रिया।
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, कमिशन सरकारचा धिक्कार असो, विरोधकांची घोषणाबाजी। अनिल देसाई आणि मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली रोहित पवारांची भेट, जुलै अखेरपर्यंत कर्जत जामखेड मतदारसंघात MIDC होणार, मुख्यमंत्र्यांचं रोहित पवारांना आश्वासन। क्रिकेटपटूंना कोट्यवधी रुपये दिले, दिव्यांग बांधवांना सुवर्णपदक आणल्यावर भेटीला कोणी गेला नाही, आमदार बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात। एकोणीस जुलैला वाघनखं साताऱ्यामधील संग्रहालयात ठेवणार, वाघनखं आणण्यासाठी 14 लाखांचा खर्च असून वाघनखं 3 वर्ष भारतात राहणार, सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत माहिती। भाजपमधील सर्व पदांचा राजीनामा देऊन सुधाकर भालेराव यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश, शरद पवार, जयंत पाटील, राजेश टोपे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न। भाजपच्या सोशल मीडिया टीमचे विधानसभा निवडणुकीसाठी विचारमंथन, ग्रामीण आणि शहरी भागासाठी वेगळी व्यूहरचना आखली जाणार, विरोधकांचा खोटा प्रचार तात्काळ खोडून काढण्याच्या सूचना। विधानसभेसाठी भाजपची मोठी घोषणा, महाराष्ट्रात भाजप संवाद यात्रा काढणार, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। निवडणुका झाल्यावर राष्ट्रवादीत सहभागी होण्यासाठी कार्यकर्ते येत आहेत, शरद पवारांची माहिती। राष्ट्रवादीला ताकद देण्यासाठी कार्यकर्ते येतात ही चांगली गोष्ट, पवारांची प्रतिक्रिया। अदानी कंपनी विरोधात मुंबईतील BKCत आंदोलनाला परवानगी न दिल्यानं काँग्रेस नेते संतप्त, काँग्रेस नेत्यांची BKC पोलीस ठाण्यावर घोषणाबाजी। आंदोलनाला परवानगी नाकारल्यानं खासदार वर्षा गायकवाड यांचं अदानी कार्यालयात निवेदन, आज मिळालेली वागणूक दुर्दैवी, यात पोलिसांचा काही दोष नाही, याच्या मागे अदृश्य शक्ती, वर्षा गायकवाड यांचं वक्तव्य। मुलुंडच्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलातील अनागोंदी कारभाराविरोधात मनसेचं संकुलात घुसून आंदोलन, मनसे पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना घातला घेराव। गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाच्या जुळा बोगदा कामाचं 13 जुलैला भूमिपूजन, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन पार पडणार, पूर्व आणि पश्चिम उपनगरांदरम्यान प्रवासाची वेळ 75 मिनिटावरून 25 मिनिटावर येणार। दिशा सैलेन मृत्यू प्रकरणात भाजप नेते नितेश राणेंची चौकशी होणार, आमदार नितेश राणेंनी दिशाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात चौकशीची मागणी केली होती, सालेन हत्येप्रकरणी आपल्याकडे असलेले पुरावे देणार असल्याचं देखील नितेश राणेंचा दावा। मुंबई महापालिकेतील सुधाकर शिंदे अधिकाऱ्याची तातडीनं बदली करा, आमदार अनिल परब यांची मागणी, मुख्यमंत्री शिंदेंमुळे सुधाकर शिंदे अजूनही पदावर बसून, परब यांचा आरोप। विरोधी पक्षाकडून मंत्री उदय सामंत यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस, सभागृहाला खोटी माहिती दिल्याचा आमदार अनिल परब यांचा आरोप। बीडमध्ये मनोज जरांगेंची शांतता रॅली, मराठा बांधवांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी। भुजबळांच्या माध्यमातून राज्यात जातीय दंगली घडवण्याचं सरकारचं स्वप्न, मनोज जरांगेंचा सरकारवर गंभीर आरोप। वर्षभरात छत्रपती संभाजीनगरमधील नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाला भेगा, ABP माझानं बातमी दाखवल्यावर तातडीनं दुरुस्ती। विशाळगड अतिक्रमणांबाबत केवळ दिखाऊपणा करणाऱ्या प्रशासकीय बैठकीवर बहिष्कार, 14 जुलैला शिवभक्त विशाळगडावर जाणारच, छत्रपती संभाजीराजेंचा इशारा। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती, याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होय मनसुद्धा